विशाल सिंग, चांगला चेंडू विशाल सिंगचा कव्हरच्या क्षेत्रात चेंडू टोलवण्याचा प्रयत्न आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. तर या धावसंख्येला कुठेतरी लगाम घातलाय आणि जी रणनीतीबद्ध गोलंदाजी केली जाते ती गोलंदाजी कुठेतरी फलंदाजांना थांबून ठेवण्यात यशस्वी झालेली आहे. आणि त्याच पद्धतीची, कारण ज्या कर्णधारांच्या ज्या काही इन्स्ट्रक्शन आहेत, सूचना आहेत, त्या पद्धतीची गोलंदाजी, नियोजनबद्ध गोलंदाजी आतापर्यंत मागील काही षटकांमध्ये म्हणजे कॉम्प्युटराइज गोलंदाजी आपण म्हणू ज्या गोलंदाजीला, त्या पद्धतीची गोलंदाजी या ठिकाणी टायगर 55 या संघाच्या माध्यमातून होताना पाहायला मिळाली आहे. धावसंख्या पुन्हा एकदा एकने पुढे जाईल. धावसंख्या 32 धावांवर जाताना पाहायला मिळते. अख्तर मैदानात आल्यानंतर पहिल्या चेंडूवर खातं खोललंय. मागील मॅचमध्ये मात्र त्यांनी तेच खातं चौकाराने खोललं होतं. तर मराठा पंजाब 32 धावांवर षटक क्रमांक 5 वर सुरू असताना चेंडू थोडीशी पळवून फाईनलेगच्या दिशेने चेंडू टोलवला जातोय. तो शाहीदच्या बॅटमधून निघाला फटका. धावसंख्या 1 ने पुढे सरसावली जाईल. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 33 धावांवर. टेनिस बॉल क्रिकेटचा हा खेळ आपण पाहतोय. या टेनिस बॉल क्रिकेटला सुरुवातीच्या कालावधीमध्ये मुंबई शहरामध्ये जर पाहिलं गेलं तर खूप मोठ्या प्रमाणावर खेळलं गेलं. गणेश गल्ली असतील, शशी ब्राईट असतील, नर्मदा अर्जुन असतील, त्याचबरोबर साफे गल्ली असतील, साईनाथ असतील, ही सुरुवातीच्या काळातील जी नावं आपण पाहिली. त्यानंतर टिळक चौक, मॅचलेस, अमृत, बंड्या बॉईज. हा चेंडू जर पाहिला तर स्क्वेअर लेगच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न केला जातोय. अख्तरच्या बॅटमधून निघाला फटका. क्षेत्ररक्षकाकडून झालेली थोडीशी चूक आणि त्या चुकीचं मात्र या ठिकाणी पर्यायाने एका धावेचं रूपांतर 2 धावांमध्ये होताना पाहायला मिळत आहे. धावसंख्या 2 ने पुढे सरसावली. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 35 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. प्रेक्षक आवर्जून आनंद घेतात या क्रीडा सोहळ्याचा. याची देही याची डोळा हे चित्र आपल्या डोळ्यामध्ये साठवण्यासाठी, वर्षभरातून एकदा येणारा हा सोहळा आपल्या डोळ्यात साठवण्यासाठी हे सर्व प्रेक्षक सज्ज झालेले आहेत. कारण हे जे टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आहेत यांना पुन्हा एकदा एक चांगला चेंडू पाहायला मिळाला आणि हा चेंडू मात्र पॉईंटचे क्षेत्ररक्षक अडवणार तोपर्यंत एक धाव पूर्ण केली जाणार आहे. धावसंख्येत पुन्हा एकदा 1 ने भर होते. धावसंख्या जाऊन पोहोचते ती 36 धावांवर. संघाची धावसंख्या जाऊन पोहोचते. तर हे जे टेनिस बॉल क्रिकेटचे तारे सितारे आहेत वर्षभर आपला परफॉर्मन्स देताना पाहायला मिळतात. भारताच्या विविध भागांमध्ये, त्याचबरोबर भारताच्या बाहेर जाऊन देखील अलीकडच्या कालावधीमध्ये टेनिस बॉल क्रिकेटचे खेळाडू प्रात्यक्षिक दाखवत असतात. परंतु या हंगामाची शेवट ज्या मोठ्या स्पर्धेने होताना पाहायला मिळत असते ती मात्र सुप्रीमो खेळायची आणि तदनंतर मात्र हंगाम जवळपास संतुष्टात येतो. मुंबईचा हंगाम काहीसा 1 महिना याहीपेक्षा थोडासा लांबताना पाहायला मिळत असतो. परंतु सुप्रीमो ही मात्र सर्वांचं उद्दिष्ट आणि लक्ष जरूर असतं. चेंडू टप्पा पडल्यानंतर काहीसा फिरक घेतल्यानंतर अपील देखील करण्यात आलं होतं. विशाल सुंदर गोलंदाजीचा नजारा पुन्हा एकदा या ठिकाणी पेश केला जात आहेत. वर्चस्व गाजवत आहेत टायगर 55 सांताक्रूजचे गोलंदाज. ते मात्र बलाढ्य विनर मराठा पंजाब या संघाच्या फलंदाजांच्या विरुद्ध. सदोतीस तर तो चेंडू या ठिकाणी दाखवला जातोय. ज्या चेंडूवर मात्र संतोषजी नाणेकर आमच्यापर्यंत घेऊन आलेले आहेत. डोळ्याला दुखापत झाली होती. बॅटची कडा घेतली गेली आणि मात्र नक्कीच त्यांच्या डोळ्याच्या दिशेने मात्र चेंडू जरूर लागला गेला होता. परंतु आमची जी या ठिकाणची टीम आहे लगेचच आपण त्याच्यावर उपचार करून किरण पुन्हा एकदा या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित झाले. षटक क्रमांक 5 या ठिकाणी संपते.